महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे नेते असणारे अजितदादा पवार यांच्या अपघात प्रकरणी आता सगळ्यात मोठी खळबळ समोर आली आहे. रोहित पवारांनी घेतली 5 नावं, 5 जणांवरती संशय, तर या नावांनीच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी उडवली आहे खळबळ. कोण आहेत ते ज्यांनी अजितदादा पवार यांना सगळ्यात मोठी राजकीय खेळी करण्यास दिला होता सगळ्यात मोठा धक्का? मित्रांनो, जाणून घेऊया. दादा अजितदादा पवार 28 जानेवारी रोजी मुंबईतून जेव्हा निघाले त्याच दिवशी नेमकं काय घडलं महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये आणि विमानतळावरती, जाणून घेऊया. महत्वाचे अपडेट, अखेर रिपोर्ट समोर येतोय. राज्यातील राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांचा विमान अपघात हा घातपात आहे हे आता 100% खरं दिसू लागलंय. या प्रकरणावरती मोठे राजकीय वादंग आता निर्माण होऊ लागलेत. रोहित पवारांनी मात्र काही जवळच्या नेत्यांची नावं घेत, काही अधिकाऱ्यांची नावं घेत, विमान कंपन्यांच्या मुख्य नेत्यांची नावं घेत यावरती आता मात्र आपलं सगळ्यात मोठं राजकीय नीती अवलंबली असून याला देशात चौकशी करून दादांचे मारेकरी अटक करा आणि त्यांना फाशी द्या अशी जोरदार मागणी करत त्यांची नावं देखील आता समोर आणली आहेत. याच वेळी सध्या रोहित पवार यांनी मात्र 5 नावं अगदी सर्वांच्या समोर आणलेली आहेत. या प्रकरणामध्ये सुरुवातीला ही घटना साधी वाटत होती, मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रोहित पवारांनी मात्र यावरती संशय व्यक्त केला. या घटनेमध्ये सहभागी असलेल्या लोकांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणी किती मोठा असला तरी कायद्यापासून कोणी वाचणार नाही याची काळजी घ्यावी असं रोहित पवारांनी थेट म्हटलेलं आहे. त्यामुळे रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे हे आपणास चांगलंच ठाऊक आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी याबद्दल चौकशी करून दादांचे मारेकरी शोधून त्यांना फाशीच द्यावी. मी महाराष्ट्रासमोर दादांचे मारेकरी आणल्याशिवाय शांत बसणार नाही. मग तो किती कालावधी लागला, किती वेळ लागला तरी दादांच्या मारेकऱ्यांना शोधणार असल्याचं रोहित पवारांनी स्पष्टपणे आपलं विधान व्यक्त केलंय. त्यामुळे नेमके 5 ते कोण आहेत ती आता आपण यादी पाहूयाच. मित्रांनो, रोहित पवारांनी पहिला ठपका ठेवलाय तो म्हणजे VSR विमान कंपनीवरती. विमान कंपनीचे मालक असणारे VK सिंग यांच्यावरती रोहित सिंग हा महत्वाचा आरोपी असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. आणि जय पवार यांनी तर त्यांचा झोपेत असतानाचा विमानातला व्हिडिओ शेअर केल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली होती. दादा प्रवास करत असताना देखील अशा प्रकारचे पायलट झोपे जातात का? विमान कंपनी काय करते? मग हे सगळं प्रकरण विमान कंपनीनेच केलं असल्याचा दावा सध्या जय पवार रोहित पवार यांनी केलाय. त्यामुळे आता रोहित सिंग याच्यावरती आरोप सिद्ध होतात का हे आता लवकरच पाहायला मिळेल. दुसरी आहे म्हणजे श्वेता सिंग, या देखील विमान कंपनीच्या अधिकारीच आहेत. त्याने देखील अजितदादा पवार यांच्या अपघात प्रकरणी त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. तेव्हा या मागणीला नेमकं सरकार आता कसं बघतं ते आपल्याला पाहावं लागेल. तिसऱ्या आणि महत्वाची व्यक्ती आहे म्हणजे मित्रांनो दोन्ही पायलटवरती दादांचा खूप विश्वास होता, मात्र ऐनवेळी पायलट बदलल्यामुळे रोहित पवारांनी थेट पायलट सुसाईड बॉम्बर होता का त्याने दादांचा खून केलाय. मग विमान खाली घेत असताना विमान जर लँड होत नव्हतं तर विमान पुन्हा पुण्याला आणता आलं असतं. मग नेमका त्या दादांचं विमान मुद्दामून पाडलं असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय. त्यामुळे याच्यामध्ये अजून 2 नावं कारणीभूत आहेत. ती नावं समोर यायला थोडा वेळ लागेल, मात्र रोहित पवार यांनी म्हटलंय जर ही सगळी नावं जर समोर आली तर मात्र राज्याचं राजकारण पूर्णपणे बाजूला होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून सगळ्यात मोठी खळबळ उडेल. मित्रांनो, दादांचा अपघात होणं, दादा 3 महिने प्लॅस्टिकची बॉटलवरून काचेच्या बाटलीवरती येणं, दादा कोणत्याही राष्ट्रवादी नेत्यांना जवळ न करणं, शरद पवारांशी बातचीत करताना एकही राष्ट्रवादीचा नेता घेऊन न जाणं, नंतर दादांना कोणी विमान दिलं, इथपासून ते सगळी प्रकरणं आता हळूहळू बाहेर येत आहेत. म्हणजे दादांना आपल्या काही लोकांवरती संशय आला होता, ही गोष्ट मात्र कोणी नाकारता कामा नये असं रोहित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे त्यांच्याच पक्षातले किंवा इतर पक्षातले किंवा सत्ताधारी किंवा सध्या पदावरती असलेले काही नेते देखील दादांच्या अपघाताला कारणीभूत आहेत का असा रोहित पवारांना संशय आता दृढ होऊ लागलाय. त्यामुळे त्या सगळ्या नेत्यांची नावं मी हळूहळू घेणारच असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय. मित्रांनो, हे सगळं प्रकरण CBI CID दोघेही तपास करत आहेत. CBI ने देखील पुण्यामध्ये
रोहित सिंग यांची 5 ते 6 तास चौकशी केली, मात्र त्यामध्ये काय निष्पन्न झालं हे जरी माहीत नसलं तरी राज्याच्या राजकारणामध्ये या 5 जणांवरती संशय असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रामध्ये दादांचे मारेकरी सापडून त्यांच्यावरती कोणती कारवाई होते ते महाराष्ट्र बघेलच. परंतु आपल्यातला नेता मात्र गेलाय, दादा मात्र आज हयात नाहीत, परंतु त्यांना मात्र अपघात करून घातपात करून आणला हे मात्र नक्की, असं रोहित पवार म्हटलंय. परंतु शेवटच्या श्वासापर्यंत आकाश पाताळ मी एक करेल, मात्र दादांच्या मारेकऱ्याला शोधल्याशिवाय शांत बसणार नाही, असं रोहित पवारांनी आपलं स्टेटमेंट दिल्यामुळे मात्र काही लोकांचे धाबे प्रचंडपणे दणाणले आहेत. रोहित पवार आपल्यापर्यंत पोहोचणार नाही का, अशी सध्या भीती काही लोकांना लागून राहिल्याची देखील खबर येते. त्यामुळे ते सध्या अस्वस्थ आहेत. मात्र रोहित पवार या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणार हे मात्र संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. यावरती आपणास काय वाटतं, प्रतिक्रिया